हॅलो ट्रेडर्स. तर आपण काय आजपर्यंत बघितलं की प्राइस कशी रिव्हर्स होते, प्राइस मध्ये स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं, प्राइसचे हाय लोज कसे कन्फर्म करायचे, याबद्दल आपण एपिसोड 1 आणि एपिसोड 2 मध्ये शिकलो. पण आता जे आपण शिकणार आहे हा बऱ्याच ट्रेडर्सचा प्रॉब्लेम आहे की त्यांना हे समजत नाहीये की प्राइस मध्ये एक्झॅक्ट रिव्हर्सल येणार कुठून. आपण रिव्हर्सल शिकलो की कुठून प्राइस रिव्हर्स होते, पण त्या मल्टिपल ऑप्शन्स मधला कुठला असा पॉइंट आहे जिथून प्राइस रिव्हर्स करू शकते. हा प्रॉब्लेम बऱ्याचशा लोकांना येतोय. बरेचसे लोकांना त्याच्यावरती सोल्युशन्स शोधताना पण त्रास होतो. बरेचसे लोक त्याच्या प्रॉब्लेममुळे ट्रेडिंगमध्ये पुढे मूव्ह ऑन होऊ शकत. तर आज आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन बघणार आहे. तर त्या प्रॉब्लेमचा सोल्युशन म्हणून एक्झॅक्ट तुमचा रिव्हर्सल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक कॉन्सेप्ट शिकायची गरज आहे. तो कॉन्सेप्ट हा आपला या सिरीज मधला एपिसोड 3 असणार आहे, जे काय आहे प्रीमियम अँड डिस्काउंट. तर प्रीमियम अँड डिस्काउंट या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की एक्झॅक्टली प्राइस जेव्हा एक पॉज झाल्यानंतर लो आणि आयडियम झाल्यानंतर हाय, या हाय लो मध्ये एक्झॅक्टली कोणत्या पॉइंट मधून कोणत्या पॉइंट पासून प्राइस ही रिव्हर्स करणार, हे आपण कसं आयडेंटिफाय करणार. जसे की प्राइसला लोएस्ट पॉइंट हा होता, या लोएस्ट पॉइंट पासून प्राइसला मध्ये या हायएस्ट पॉइंट पर्यंत भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. जसे की प्राइस मध्ये असणारा एखादा ऑर्डर ब्लॉक असेल, त्याच्यानंतर आयडियमचा खालचा एखादा ऑर्डर ब्लॉक असेल, मध्ये असणारे एफव्हीजीज असतील, असे बरेच सारे ऑप्शन्स आहेत. यातला एक्झॅक्टली कोणतं ऑप्शन चालणार आहे हे आपण कसं डिसाईड करणार. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की प्राइस मध्ये प्रीमियम आणि डिस्काउंट हा टॉपिक आपल्याला समजून घ्यायचा. समजून घ्या की आपण एखादी गोष्ट घेत असताना एखाद्या सर्टन व्हॅल्यूला आपण बाय केली. जसं की आपण एखादं वॉच खरेदी केलं, ते वॉच आपण XYZ ₹1000 खरेदी केलं. ते वॉच तुम्ही पुन्हा रिसेल केलं ऍट कॉस्ट ऑफ 1500. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, तीच गोष्ट प्राइस ड्रॉप झाल्यानंतर ₹1200 खरेदी केली. तर तुम्हाला काय समजलं याच्यातनं, तुम्ही जी गोष्ट घेताय ती कायम डिस्काउंट मध्ये घेत असते आणि तुम्ही ते एक ऍट अ हायर व्हॅल्यू आपण ती विकत असतो. असंच काहीच आपल्या ट्रेडिंग मध्ये बघायला मिळतं. आपल्याला काय करायचंय की या लो पासून या हाय पर्यंत आपल्याला काय दिसतंय, एक झोन मार्क करून घ्यायचा. त्या झोनच्या 50% ला आपण काय बोलणार आहे, इक्विलिब्रियम. म्हणजे हे आपण डिवाइड केलं. कशात डिवाइड केलं, दोन झोन्स मध्ये डिवाइड केलं. एक हाय कन्फर्म आणि एक कन्फर्म लो मध्ये आपल्याला मिडल लाईन आली, ती होती आपली इक्विलिब्रियम. जेव्हा प्राइस बुलिश असेल तेव्हा प्राइसला हे डिस्काउंट मध्ये येऊनच अपसाईडला मुवमेंट द्यायची असते. डिस्काउंट मध्ये येऊनच प्राइसनं अपसाईडला जायचं. हेच सेलिंग मध्ये असताना काय होणार आहे, एक्झॅक्ट उलट. प्राइस फॉल करत चालली पण प्राइस ऍट अ हायर व्हॅल्यूला तुम्ही सेल करणार आणि डिस्काउंट मध्ये पुन्हा परचेस करणार. म्हणजे काय होणार आहे, तुम्ही एका प्रीमियम व्हॅल्यूला एखादी गोष्ट बाय करणार आहे आणि डिस्काउंट मध्ये विकणार आहे, हे सेलिंग मध्ये. आणि बाईंग मध्ये काय करणार, तुम्ही डिस्काउंट व्हॅल्यूला ती गोष्ट खरेदी करायचा प्रयत्न करणार आहे. मग तुम्हाला आता आपले रिव्हर्सल्स कोणते कोणते होते. पहिलाच रिव्हर्सल होता आपली आयडियम. आता ही आपली आयडियम इनव्हॅलिड ठरली का, कारण ती प्रीमियम मध्येच आहे आणि आपण गोष्टी बाय कशात करतोय, तर डिस्काउंट मध्ये करतोय. आता एवढ्या मोठ्या रिजन मध्ये सुद्धा भरपूर गोष्टी असणार आहेत. जसं की इथे एखादा तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे, त्याच्यानंतर तुमचा इथे एखादा डिसिजनल ऑर्डर ब्लॉक असेल, याच्यामध्ये एखादा एफव्हीजी असेल, बऱ्याचशा गोष्टी असू शकतील. ह्यातलं एक्झॅक्टली तुमचं चालणार काय, म्हणजे तुम्ही कुठल्या रिव्हर्सल पॉइंट वरून तुम्ही एंट्रीसाठी तुम्ही ट्राय करू शकताय, हे तुम्ही कसं डिसाईड करणार. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला फिबोनाची हे टूल वापरायचं. फिबोनाची टूल लावण्यासाठी तुम्हाला Alt F हा शॉर्टकट आहे, कीवर्ड आहे. Alt F दाबला की तुम्हाला फिबोनाची रिट्रेसमेंटचं टूल मिळेल. तुम्हाला सिम्पली काय करायचंय, या लोएस्ट पॉइंट पासून हायएस्ट पॉइंट मध्ये, कधी बाईंग मध्ये, आणि सेलिंग मध्ये काय करणार, तुम्ही हायएस्ट पॉइंट पासून लोएस्ट पॉइंट पर्यंत फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ करणार. त्याचे पर्टिक्युलर सेटिंग्स आहेत. त्या सेटिंग्सला आपण काय म्हणतो, OTE लेवल्स. आपण काय म्हणतो, OTE लेवल्स. या OTE लेवल्स मध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय दिसतं, जसं आपल्याला प्रीमियम डिस्काउंट झोन समजलं, तसंच ऍज इट इज प्राइस मध्ये डीप प्रीमियम आणि डीप डिस्काउंट झोन सुद्धा असतो. जसं की हा प्रीमियम झाला झोन,
हे प्रीमियम आणि हे डिस्काउंट झोन आहे. या प्रीमियम डिस्काउंट झोनच्या वरती हा काय असणार आहे आपला डीप प्रीमियम आणि खालचा असणार आहे डीप डिस्काउंट झोन. तर आपल्याला यातलं एक्झॅक्टली वापरायचं काय हे आपण कसं बघणार त्याच्यासाठी आपल्याकडे ओटीई लेवल्स आहेत एक टिपिकल सेटिंग्स आहेत ते सेटिंग्स कुठले कुठले आहेत 0, 1.5, 0.79, 0.705 हे तुम्ही कसे लावणार तुम्ही ज्यावेळी फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ कराल तुम्ही एखादी Alt F प्रेस केल्यानंतर आपल्याला फिबोनाची रिट्रेसमेंट टूल मिळाल या हाय आणि लो मध्ये आपल्याला काय शोधायचं आहे एक्झॅक्ट रिव्हर्सल पॉईंट शोधायचं त्याच्यासाठी आपण काय करणार सेटिंग्स मध्ये जाणार सेटिंग्स मध्ये स्टाईल मध्ये तुम्हाला ऑप्शन्स येतात 0.5 तुम्ही टिक करू शकता 0.5 0.79 0.705 ठीक आहे या लेवल्स मार्क केल्यानंतर तुम्हाला काही लेवल्स अशा दिसतील आता आता या ओटीई लेवल्स म्हणतो आपण याला या ओटीई लेवल्स मध्ये तुमचा जो काही ओव्हरलॅपिंग रिव्हर्सल असेल और रिव्हर्सल प्रेझेंट नसेल तर तुम्ही या ओटीई लेवल पासून एक बाईंगची अपॉर्च्युनिटी किंवा एखादी ट्रेड अपॉर्च्युनिटी तुम्ही बघू शकताय हा तुमच्यासाठी एक रिव्हर्सल पॉइंट म्हणून ऍक्ट करू शकते प्राइस तुमच्या या लेवल पासून रिजेक्शन घेताना दिसेल तुम्हाला याचं एखादं एक्झाम्पल बघू आपण एक्झाम्पल बघत असताना हा गोल्डचा चार्ट आहे गोल्डचा 5 मिनिट्सचा चार्ट आहे डेट आहे 23 जून ठीक आहे रिसेंटचा 2 दिवसापूर्वीचा चार्ट आहे आता या चार्ट मध्ये प्राइसनी बऱ्याचदा एका पर्टिक्युलर एरिया मधूनच प्राइसचं रिव्हर्सल आलंय जसं की आपण इथं बघू शकतो काय झालं प्राइस मध्ये एका हायर व्हॅल्यूला मागच्या प्रिव्हियस स्ट्रक्चर मध्ये आयडीएम झाली प्राइस मध्ये आयडीएम झाली रिव्हर्सल आलं प्राइस मध्ये एका पर्टिक्युलर एरियात त्याच्यामध्ये काय झालं आपण एका कन्फर्म हाय कोणता झाला बॉस झाल्यानंतर हा झाला आपला कन्फर्म हाय आणि लोएस्ट पॉईंट कोणता होता जिथं आयडीएम झाली त्याच्यानंतरचा जो बनलेला तो आपला लोएस्ट पॉईंट झाला आपण सिम्पली काय केलं या हायएस्ट पॉईंट पासून या लोएस्ट पॉईंट पर्यंत आपण एक फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ केली त्याची आपली ओटी लेवल कोणती होती 0.79 आणि 0.70 इथं आपण काय ड्रॉ केला एक ओटी लेवल आणि तुम्ही बघू शकताय डॉट ओटी लेवल वरूनच तुमच्या प्राइसनं जे काय रिव्हर्सल होतं ते रिव्हर्सल घेतलं आणि प्राइसनं आपलं स्ट्रक्चर कम्प्लीट केलं हे क्लिअर चार्ट वरती सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया बेटर लक्षात येईल आपल्या काय झालं प्राइसनं कन्फर्मेशन कशाचं दिलं प्राइसनं एक आयडीएम केली लो कन्फर्म झाला स्ट्रक्चर कम्प्लीट केलं हाय कन्फर्म झाला नेक्स्ट आयडीएम फॉर्म झाली नवीन लो कन्फर्म झाला आता आता आपल्याला काय शोधायचं आहे की या हाय पॉइंट पासून या लो पॉइंट मध्ये असा कोणता एरिया आहे जिथून प्राइस रिव्हर्स करू शकते तर आपण इथं काय करणार आहे या हायएस्ट पॉइंट पासून या लोएस्ट पॉइंट पर्यंत आपण फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ करणार आहे आपल्याला काय मिळालं ओटीई लेवल या ओटीई लेवलला ओव्हरलॅपिंग करणारा तुम्ही एक तुमचा रिव्हर्सल पॉइंट शोधा और तुम्ही 0.75 0.72 0.79 या लेवलला ओटी लेवल म्हणतात या लेवलचा वापर करून सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकताय याने काय झालं डॉट रिव्हर्सल मिळालं तुम्हाला प्राइस मध्ये रिजेक्शन आलं ऍज इट इज सेम या ओटी लेवल मध्ये मला काय दिसलं एक ऑर्डर ब्लॉक दिसला ह्याच्यापेक्षा लोअर टाइम फ्रेमचा त्या लोअर टाइम फ्रेमच्या ऑर्डर ब्लॉकला मला एक्स्ट्रीम डॉट म्हणजे काय झालं जी माझी रिस्क होती पहिला ओटी लेवलला 35 पिप्सची तीच माझी रिस्क मी रिड्यूस करून किती केली 11 पिप्स म्हणजे काय तुम्ही तुमचा रिस्क ट्रेड रिस्क पर ट्रेड तुम्ही रिड्यूस करू शकताय कसं करू शकताय तर तुम्ही त्याच्या डेप्थ मध्ये जाऊ शकताय पण या पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्ही तुमचा रिव्हर्सल ऑप्टिमाइज करू शकताय हे तुम्हाला बऱ्याच वेळी तुम्हाला होताना दिसेल जसं की आता त्याच्यानंतर जस्ट पुढं काय झालं प्राइस मध्ये एक लो कन्फर्म झाला या लो पासून या हाय पर्यंत एक तुम्हाला काय मिळालं ओटीई लेवल या सेम टिपिकल ओटीई लेवल मध्येच तुम्हाला काय दिसते प्राइस रिव्हर्सल घेतलेली दिसते तुम्हाला काय करायचं जस्ट त्याच्याशी ओव्हरलॅपिंग काय होतं मला इथे एक ऑर्डर ब्लॉक होतं अनमिटिगेटेड वीक होतं
त्या अनमिटिगेटेड वीकच्या अकॉर्डिंग मी इथं ट्रेड करू शकलो असतो. हे तुमचं काम सोपं होते. कशामुळे? तर तुम्ही ओटीई लेव्हल्स वापरल्यानंतर. याचाच एक पुढचा पार्ट असतो ओटीआर. तो आपण येणाऱ्या पार्ट्स मध्ये बघू. आता याचा वापर करून तुमचे जे रिव्हर्सलचे टाइप्स आहेत जे तुम्ही एपिसोड 2 मध्ये बघितले, जर तुम्ही बघितले नसले तर एपिसोड 2 मध्ये आपल्याला पूर्ण रिव्हर्सलचे जेवढे पण टाइप्स आहेत ते सगळे एक्सप्लेन केलं. त्याच्या आधीच्या पार्ट 1 मध्ये आपण एक्सप्लेन केले की एक्झॅक्टली हाय लोज कसे कन्फर्म करायचा, ट्रेंड कसा आयडेंटिफाय करायचा, प्राइसचं स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं हे आपण पार्ट 1 मध्ये बघितले. ते दोन्ही एपिसोड बघितल्यानंतर तुम्हाला त्यातला एक्झॅक्ट डॉट रिव्हर्सल कोणता वर्क करणार आहे हे बघायचं असेल तर तुम्हाला हा एपिसोड 3 बघा. आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनेलला ग्रो होण्यासाठी तुम्ही मदत करताय. आपले 200 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. मला लाईक करा, माझ्या चॅनलला लाईक करा, माझं चॅनल मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा.